नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गजाआड केले। त्यांच्याकडून चोरीच्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। 2 ऑक्टोबर 2024 रोजी ही घटना घडली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकानं नवलेनगर पाथर्डी फाटा येथे सापळा रचला होता। करण प्रकाश घुगे वयवर्ष 24 राहणार ऐश्वर्या मंदिराजवळ देवी रोड सिन्नर आणि आदित्य दशरथ शिंदे वयवर्ष 21 राहणार शिंदेमाळ डुबेरेगाव सिन्नर हे दोघे संशयित त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या 2 मोटारसायकलींसह पोलिसांच्या हाती लागले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोटारसायकलींबाबत विचारपूस केली असता दोघांनीही उटपटांगी उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनीही आडगाव आणि सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी 70,000 रुपये किमतीच्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्यात। दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात येतोय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, बाळू शेळके, पोलीस नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस नाईक संजय पोटिंदे, प्रवीण वानखेडे यांनी पार पाडली आहे।